तुम्हाला ऑफर नव्हती का? नाही नाही, लंकेंसोबत सार्वजनिक ठिकाणी होतो, ते काय राजकीय व्यासपीठ नव्हतं. आणि दुसरं त्याच्यामध्ये ऑफर कोणीही चांगला कॅन्डिडेट असला की स्वाभाविकरित्या सगळेच पक्ष ऑफर त्या ठिकाणी देतात. आणि त्याच्यामुळं आपण कधी कधी भारावून जातो की अरे एवढे मोठे नेते आपल्याला फोन करताय, एवढे पक्ष आपल्याला फोन करताय, सर्वे आपल्या बाजूने आहे आणि आपण थांबायचं कशाला. परंतु शॉर्ट साइटेड न राहता दूरदृष्टी जर ठेवली तर निश्चितपणाने सत्तेसाठी असं काही हापापलेलं नाही आहे. एक सत्य आहे, माध्यम आहे की लोकांचं काम करता येतं, याच्याच दृष्टिकोनातून बघण्याचे संस्कार झालेले असल्यामुळं तसं काही विचार आला नाही. पण निश्चितपणाने सगळे खूप मागं लागलेले होते की तुम्ही आमच्याकडे या. आणि वाटतही होतं अधूनमधून विचार यायचा की चुकतं तर नाही आपला निर्णय. पण आता 1 वर्षानंतर मागं वळून बघितल्यावर की आई असेल, दादांनी जो काही आग्रह त्यावेळेस मला धरला आणि मला त्यांना समजून सांगावं लागलं, तर तो योग्यच झाला असं मला वाटतंय.